साई माहिती आहे का मंडळी, वाजले सकाळचे 5. थोडा उशीर झाला उठायला. तर आपण तर उठलो आहे, पण बाकी उठायचे आलेले आहेत. झोपलंच असतो तिकडे. उठाउठी चालू आहे सगळ्यांची, त्यांची शिटी वाजली आहे. तर पटकन उठूयात आपण पण. सगळ्यांना उठवतो, सगळ्यांना आता मी पण उठतोच. मस्त आता पटकन फ्रेश होऊन आणि मग भेटूयात. तर मंडळी आपण झालो आता फ्रेश मस्तपैकी, आणि आपल्याला चाय, चायची चुस्की झालीच पाहिजे. आणि आपला नन्या दोशिवाय आपला काही दिवस जात नाही. तूच असतो रे मित्रा. तर सध्या चाय चालू आहे. ते बघ डुबून डुबून काढलाय, पण चाय काय सोडत नाही. आणि इकडे आपला सोनू मित्र सध्या घेतलाय आपण हॉटस्पॉट. मग बाकी पाहिजे माझ्या आमचा मीडिया दोन टाकवलेला. हे कोच आहे, हे कोच आहे. हा पहिल्या दिवशी टोस आहे. सकाळी सकाळी आता जाता जाता फुल बेहोश आहे. रस्ता खूप खराब आहे आता. तर मंडळी आपला चाय वगैरे मस्त झाला आणि आपण निघालो आता. पालखी गेली पुढे आणि आपली पोरं आता सगळे सोबत. देवा थोडी मस्ती. चला फोटो शूट चालू आपला. ए म्हणा देणार रे. चला पटकन. हा अरे इकडे बघ. चला काढे हे काढ ना मड्या काढ ना यार. असं काय करतो. झाला सिंगल झाले चला. तर बघूयात आता आजचा माहोल आणि आजची मस्ती काय होते. एकदम क्लासमध्ये करूयात परत मजा. बस चला बघूयात. सकाळ व्ह्यू एकदम ओके. आणि हा बघा इकडनं सूर्योदय होते आणि मित्रात आपले फोटो काढायला. तर आता पटकन फोटो काढूयात त्यांचा एकदम उंचीवाला. वाजल्यात 8:15 आणि हळूहळू आता ऊन वाढतंय. जसं ऊन होईल तसं चालायला थोडा अजून प्रॉब्लेम होईल. कारण रस्त्याचा थोडंसं प्रॉब्लेमच आहे. एवढा रस्ता गरम तेवढं आपल्याला चालायला प्रॉब्लेम. मंडळी लंगडत का होईना पण आपल्याला चालायचंच आहे. कारण आपल्यासोबत अजून एक भाऊ आहे ऐरुलीचा. थोडं पाय दुखत आहेत त्याचे, थोडं लंगडत आहे पण चालतोय. हा बघा अरे नाश्ता करता माहीत नाही. नाश्ता केला आपण अर्ध्या. वडापाव खाल्ले. नाश्ता अजून पुढे आहे. वडापाव नाही दाखवले रे. अरे एवढी भूक लागली काय वडापाव दाखवू. पहिला खाऊन घेतला. नाश्त्याचा टप्पा गेल्या टायमापेक्षा पुढे घेतला आहे आणि बाकी पोरांना लागलेली भूक त्याच्यामुळे पटकन वडापाव वगैरे खाऊन घेतले वडापाव. आणि आता पुढे निघू आणि परत आता नाश्त्याच्या टप्प्यावरती जाऊन पण तिथे नाश्ता करायचा. काय बोलतो. नाश्ता तर बनतो बाहेर परत. तर बाकी गेलेत पुढे आणि गोंड्या वगैरे ते आहेत पाठी. आणि आहे मध्ये तर मग जाऊयात पुढेच. तर मग आपण पोचलो नाश्त्याच्या टप्प्यावरती आणि आजचा नाश्ता आहे आपला. खाली करत जाणे एक आणि आपला मित्र आणि दुसरा मित्र तर काय सांगूच नको. सध्या आला आपल्यासोबत पण आला व्यवस्थित. साथ सोडत नाही आपले गँग. तर आता नाश्ता करू
मस्त बोलू तू बोलू ना. चल नाश्ता करूयात आणि मग भेटूयात. आज पोरं सोबत आहेत असं बरं वाटतं जरा. सगळी पोरं सोबत आहेत आणि ते बघा सगळे पोरं सोबत असले तर मनाला शांती वाटते की हां एकत्र आहोत. नाहीतर बाकी पुढे अर्धे पाठी आणि हाय अर्धेमध्ये त्याच्यासोबत एकदम मस्त थोडा टाईमपास होऊन जातो सगळ्यांचा आणि थोडं एन्जॉयमेंट त्याची खेच त्याची खेच त्याची मस्ती करत करत होऊन जातं आपलं. कडकून आणि उन्हात सध्या आमची पाळापाळी चालू आहे. गरम भरपूर एवढं लागते ना गरम एकदम खतरनाक. कडक निघते आता आणि झाड वगैरे जास्त पुढे मागं पुढे काय नाही मग कडक निघते. आपण पोचलो जेवणाच्या डब्यावरती दुपारच्या थंडगार पी ना तू कोण घे ना तू अर्धी बॉटल संपवणार ते आम्हाला माहित आहे. ठीक आहे पटकन आता थंड पिऊ विषय गंभीर आहे सध्याचा. तो मंडळी आपला हे दुपारचे जेवण पोचलो. डाळ भात भाजी सॅलड आहे मस्तपैकी आणि हे आपली गँग आहे सोबत. मंडळी आपण निघालो आता खातिवलीवरनं दुपारचं जेवण करून आराम केलेला. तर आता पाण्याची बॉटल वगैरे घेऊन निघूयात थोडासा टाईमपास करत कारण बाकी सगळे गेलेत पुढे आपण या पाठीमागे. तर आरामात निघालो थोडंसं रिलॅक्स झालो मस्तपैकी आणि जरा बरं वाटलं रिलॅक्स झाल्यावरती. आता हळूहळू निघूयात पुढे. आपल्या सोनूची लागली आहे वाट. नाही त्याला घेतले आता पकडून चला चालता येत नाही त्रास झाला तर मग असं घ्यायचं पकडून जायचं तर मग चालता येतं मग व्यवस्थित थोडी तरी. तर हे असं घेतलं असतं त्यांना सोनूला अजून पाठी असतात. त्यामुळे सगळ्याला घेऊन चालणं ही आपली जिम्मेदारी आहे. 5 मिनटं आधी आपण फक्त पोरांचं नाव काढलेलं की पोरं सोबत राहिलो तर बरं होईल आणि ते पोरं भेटले. 5 मिनटं आधी फक्त नाव पोरं सगळे भेटले. चालू आहे नाश्ता ते करून नाश्ता करून बसलेत. आता आपण नाश्ता करून करूयात मस्त काही चाय अद्रकवाली चाय. तर अद्रकवाली चाय चांगला आहे. तर आपल्याला चाय मस्तपैकी कडक एकदम अद्रकवाली एकदम कडक आणि चाय. घरचा फोन चालू आहे घरचे. आपला पण घरचा फोन येऊन गेला बोललो आता मस्तपैकी चाय पिऊयात कडक आणि मग निघूयात परत आपल्या रस्त्याला. तर आपला अद्रकवाला चाय झाला पिऊन असं एकदम कडक आणि आपण निघालो होता हळूहळू कारण रस्ता आहे खराब वाट लागतो रोज ते असं आहे. सोबत सगळेजण तर आरामात चालावं लागतं. पटकन चाललं तर दगडी खाली पाय चोरतो पेक्षा थोडा आरामात चालूयात. हालत खराब आहे सध्या. आज अजून 7 दिवस काढायचे आहेत. लोक आहेत आरामात संध्याकाळचे वाजलेत 6:10 मिनिटं आहेत संध्याकाळचे आणि आत्ता आपण पोचलो आहे शहापूरला. आपल्याला तर आज पण आपल्या वस्तूंची पोचायला थोडासा उशीरच होईल कारण आपला
सोनू दादा आपल्यासोबत आहे. बाकी पुढे बाबा तर पार्टी अजून बाबा पाठीमागे आहे. त्याला उशीर होईल, तो आरामात चालतो. व्हिडिओ पण होते अजून रीलसाठी. तर बघू आता तो रील कधी पोस्ट करेल त्याच्यावरती डिपेंड आहे. तर ठीक आहे, आता नागपूर मार्केटमधून आपल्याला बाहेर निघायचं आहे हायवेला आणि तिथेच आपला चाय आहे संध्याकाळचा. जी आता आपल्याला पालखी भेटली आहे त्या पालखीची सजावट. बघा पालखीची सजावट बघा. मंडळी ती आता तुम्ही पालखी बघितली आहे विठ्ठलांची, त्याची सजावट बघितली कशी होती. एक नंबर होती. आणि हे बोलतात ना शिर्डी ही माझी पंढरपूर आहे. त्याच्यात एक ग्रुप आपल्याला ते सजावटमध्ये बघायला भेटलं. एक नंबर ती पालखी बघून मन प्रसन्न झालं, एकदम मस्त काम. आणि पालखी घेतलेली रोहितने आणि विकीने. तर आपला चाळीसचा टप्पा होता, त्यांनी पालखी घेतली दोघांनी. त्यांचा आजचा वस्तीचा टप्पा होता, त्याची पण त्यांनी आणून त्यांच्या. तर बरं वाटलं, पडावं आलं त्या पालखीसोबत. आणि अशी एक वेगळी पालखी बघायला भेटली आपल्याला आज. एकदम मस्त. तर आता आपण आपल्या वस्तीच्या टप्प्यावर जाऊयात पटापट, कारण आज खूप थकलो आज वाट लागली चालू. तर पटकन जाऊयात आणि थोडा आराम पण झाला पाहिजे आपल्यासाठी. वाजलेत 8-10 आणि आपण पोचलो आपल्या वस्तीमध्ये. कारण खूप वाट लागली आहे, चालू आहे आता. उशीर झाला आज पोचायला आणि जरा जरा पडले. जरा आराम तर मने बाय काय करत नाही. ठीक आहे, पण आता फ्रेश होईल पटकन आणि नंतर मग भेटूया. मंडळी आपण पोचल्यानंतर आराम चालू होता. आराम करून झालं आता आपलं जेवण आणि सगळे गँग बसले आपल्या जेवायला. दोस्त काय सुटत नाही आपल्यापासून, सोबतच असतो आपल्या संध्याकाळी माहिती रात्री जेवण. गोंडू आता गाव पण असतो, याच्या मनात काहीतरी आहे. चला तर हे बघा, तर जेवण घेऊया आता मस्तपैकी आणि मग बघूयात. तर मंडळी आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि चालू आहे झोपण्याची तयारी सगळ्यांची. आणि आपण सध्या येतो झेंडू पायाला लावतो आहे, पाय मळून घेतो जरा मस्तपैकी. कारण आकाशने इकडे घेतले जरा मळायला पाय त्याला. असे टेन्शन आलं. हा बघा 4 पेशंट घेतले, लेट आलाय आमचा मालिशवाला. जरा पाय मालिश करायला घेतलं ते बघा. कोमात गेलाय. तर आपण पण सध्या लावून घेऊ. पोटराय गेलेत आपल्या कामात ना, खूप दुखते ते. चालतो रे. आमचा भट्टी गँग पण जोरात आहे सध्या, मालिश जोरात चालू आहे. तर आता मस्तपैकी लावून घेऊ बाम पाहायला सगळा. आणि मग तेल लावलंच खाली. हां तेल नाही, बामच लावतोय का. तर मग म्हणजे आपण हा ब्लॉग इथेच एंड करूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना साईराम. छोटी बॉटल